तुमचा प्लॅन असेल ना महाबळेश्वरला जाण्याचा तर तुम्ही ह्या ठिकाणी नक्की जा. खूप प्राचीन असं मंदिर आहे हे आणि ह्या मंदिरामध्ये श्री महाबळेश्वर ह्या त्या मंदिराचं नाव आहे. हे शिवस्वरूप लिंग रुद्राक्षाच्या आकाराचं तिथं स्वयंभू तयार झालेलं आहे आणि हे शिवलिंग ना हे मंदिर 1800 वर्षापूर्वीचं आहे असं म्हणतात. आणि या शिवलिंगाची पूजा पहिली पांडवांचे गुरु धौम्य ऋषी असं त्यांचं नाव होतं, त्यांनी याची पहिली पूजा केली होती. आणि तिथं सेम रुद्राक्षाच्या आकाराचं तिथं तुम्हाला ते शिवलिंग दिसेल, सेम रुद्रासारखं दिसतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे त्यांच्या जिजामाताच्या वजना एवढं सोनं दिलं होतं असं म्हणतात. आणि नंतर आम्ही पंचगंगा नदी जिथे संगम होतो ना पाचण्याचा तिथे गेलो होतो. नंतर आम्ही हिल स्टेशनला गेलो आणि खूप सुंदर नजारा होता तिथे. महाबळेश्वरला पावसाळ्यात तर किती सुंदर वातावरण असेल तुम्ही इमॅजिन करा. इथं आत्ता असं वातावरण आहे, पावसाळ्यात तर खूप सुंदर नजारा असतो असं म्हणतात. आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी आवर्जून आपल्या लोकांसोबत जाऊन टाईम घालवावा. वेळ घालवला ना तर खरंच खूप सुंदर नजारा आहे. खूप सुंदर आम्ही वेळ घालवला तिथे. ह्या आठवणी ट्रिप 2 दिवसाची असली तरी सुद्धा आठवणी कायमस्वरूपी आठवणीत राहणाऱ्या होत्या. आणि एवढ्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात आमच्या मुलांनी मॅगी खाल्ली, कुणी भेळ खाल्ली. सगळ्यांना जे हवं होतं त्यांनी ते खाल्लं. आणि इथं बसून हे खाण्याचं सुख म्हणजे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आम्ही सगळं मनात सौंदर्य साठवून महाबळेश्वरचं आम्ही निघालो सोलापूरच्या परतीला. नंतर आम्ही जाताना उशीर झाला होता आम्हाला, तर आम्ही घरी जाऊन जेवणं काय शक्य नव्हतं म्हणून आम्ही जेवण करूनच निघालो. तर इथंही जेवण खूप छान होतं. आणि नंतर सगळ्यांनी जेवण केलं आणि आम्ही परत निघालो आमच्या घराकडे सोलापूरला. आणि सगळ्यात असं वाटतं की घरी आल्यानंतर बापरे, घरात एवढं सुख कुठेच नाही. आणि माझी मुलं तर खरंच खूप आनंदी होती घरी येऊन.